नमो नमः। संस्कृत अध्ययने समेषां स्वागतं। बहुदिनानन्तरम् अस्माभिः पुनः एकवारं स्वाध्यायस्य प्रारम्भः करणीयः वर्तते। यः पाठः अस्माभिः पठनीयः अस्ति सः अस्ति क्रियापदस्य सहचराः इति। यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत। जो पाठ आपल्याला शिकायचा आहे तो आहे क्रियापदस्य सहचराः। चला तर मग पाठाला सुरुवात करूया। पश्यन्तु सर्वे छात्राः, पठामि लिखामि यच्छामि पश्यामि एतानि पदानि क्रियां दर्शयन्ति। तर पठामि लिखामि यच्छामि आणि पश्यामि ही जी पदं आहेत तर त्याला क्रिया असं म्हटलं जातं। आता पद म्हणजे काय, तर याचा सुद्धा अर्थ काय आहे, तर पद या शब्दाला सुद्धा विशिष्ट अर्थ आहे। पद म्हणजे काय की त्याची व्याख्या अशी केली जाते सुप्तिङन्तं पदम। याचा आपण स्वतंत्रपणे पण विचार करणार आहोत, पण इथे पद हा शब्द आल्यामुळे त्याचा फक्त थोडक्यात अर्थ मी समजावून सांगणार आहे। तर सुप्तिङन्तं पदम अशी व्याख्या पाणिनींनी किंवा त्याचं सूत्र असं पाणिनी सांगतात। सुप्तिङन्तं पदम म्हणजे काय की सुप आणि तिंग प्रत्यय ज्याला लागतात त्याला पद असं म्हटलं जातं। अर्थात फक्त जर शब्द असेल तर त्याला पद म्हटलं जात नाही, तर विभक्ती प्रत्ययांसहित जो शब्द असतो त्यालाच पद असं म्हटलं जातं। अतः तानी क्रियापदानी, आणि म्हणून ही सगळी काय आहेत की क्रियापद आहेत। का, कारण ही क्रियापद हे जे पद आहेत तर ती क्रिया दर्शवतात। वाक्ये क्रियापदस्य नैके सहचराः जानीमः तान् सर्वान्। तर वाक्यामध्ये क्रियापदाचे अनेक सोबती असतात। तर जानीमः म्हणजे त्या सगळ्यांना आपण जाणून घेऊ, तान सर्वान म्हणजे त्या सगळ्यांना। बघा, आपल्या पाठाचं नाव काय आहे, क्रियापदस्य सहचरः। तर क्रियापदस्य म्हणजे काय, क्रियापदाचे, आणि सहचरः म्हणजे काय, सोबती। तर वाक्यामध्ये जे काही शब्द असतात तर ते सगळे क्रियापदाचे सोबतीच असतात, आणि त्याच घटकांचा आपल्याला आज अभ्यास करायचा आहे। तर बघा, आपल्याला दोन प्रकारच्या ज्या विभक्ती आहेत, एक म्हणजे कारक विभक्ती आणि दुसरी आहे उपपद विभक्ती। तर तुम्हाला इथे कारक विभक्ती तुम्ही शिकणार आहात। प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी आणि सप्तमी ह्या ज्या विभक्ती आहेत तर ह्या सगळ्या विभक्तींचे काही कारक आहेत। कारक म्हणजे काय, तर त्या विभक्तींचे कुठे कुठे उपयोग करायचा आहे तर त्याला कारक असं म्हटलं जातं। अर्थात आपण संस्कृत लिहितो, बोलतो, वाचतो तर त्यावेळेला ते शब्द विशिष्ट विभक्तींनी युक्त असतात। तर त्यावेळेला कोणत्या शब्दाची कोणती विभक्ती आपल्याला वापरायची आहे तर हे कशामुळे कळतं, तर ह्या कारकांमुळे आपल्याला कळतं। तर प्रत्येक विभक्तीचा उपयोग कशा प्रकारे करायचा तर त्यालाच कारक असं म्हटलं जातं। तर बघा, प्रथमा विभक्ती जी आहे त्याचा कारक काय आहे, कर्ता। म्हणजे अर्थात जेव्हा तुम्ही वाक्य बोलणार, लिहिणार त्यावेळेला जो कोणी कर्ता त्या वाक्यामध्ये असणार तर त्या कर्त्याची प्रथमा विभक्तीच वापरली जाणार। म्हणजे कर्ता हा नित्य प्रथमा विभक्तीमध्ये। अर्थात त्याला अपवादात्मक स्थिती अशी की ज्या वेळेला तुम्ही कर्मणीमध्ये रचना करणार त्यावेळेला मात्र कर्ता तृतीय विभक्तीत असणार, पण इतर वेळी मात्र कर्ता हा नेहमी नित्य प्रथमा विभक्तीतच असणार आहे। तर अशा प्रकारे ह्या विभक्ती आणि त्याचे कारक म्हणजे उपयोग हे आपल्याला शिकायचं आहे। तर बघा, आपल्या पाठाला आपण सुरुवात करूयात, तुम्हाला हळूहळू लक्षात येईल। अत्र का क्रिया लेखनम। तर तुम्हाला चित्रामध्ये एक मुलगा दिसतोय आणि तो काहीतरी लिहित आहे हे तुम्हाला दिसतं आहे। तर इथे प्रश्न असा विचारला आहे बघा की अत्र का क्रिया म्हणजे इथे तो कोणती क्रिया करतो आहे, तर लेखनम लिहिण्याची क्रिया करतो आहे। कह लिखती कोण लिहितो आहे, गौरवः लिखती गौरव लिहितो आहे। गौरवः इति कर्ता, आणि गौरव हे काय आहे, वाक्यामधलं कर्ता आहे। गौरवः किम लिखती, तर गौरव काय लिहितो आहे, गौरवः निबंधम लिखती तर गौरव निबंध लिहितो आहे। निबंधम इति कर्म, तर निबंध हे काय आहे, कर्म। गौरव हा काय झाला वाक्यातला कर्ता, आणि निबंध हे काय आहे, कर्म। गौरवः केन निबंधम लिखती, तो कशाने लिहितोय तो निबंध, तर गौरवः लेखन्या निबंधम लिखती, तो लेखनीने निबंध लिहितो आहे। लेखनी इति साधनम करणम वा, आणि लेखनी हे काय आहे, साधन किंवा त्यालाच करण असं म्हटलं जातं। अर्थात बघा, तुम्हाला ज्या कारकांची ओळख करून दिली जाते आहे तर ती कशी केली जाते आहे, तर आधी प्रश्न विचारला जातोय, मग त्यानंतर त्याचं उत्तर दिलं जातं आहे, आणि मग ते जे उत्तर आहे तर त्यामधनंच त्या प्रत्येक शब्दाची तुम्हाला ओळख करून दिली जाते आहे। तर आपण काय काय बघितलं, तर वाक्यामधला कर्ता बघितला, त्यानंतर कर्म,
हे बघितलं, कर्म कशाला म्हणायचं किंवा कर्म कसं ओळखायचं. त्यानंतर क्रियेचं जे साधन आहे तर ते काय झालं, त्याला करण असं म्हटलं जातं. तर ह्या कर्ता, कर्म आणि करण याची विभक्ती कोणती, तर कोणत्या विभक्तीमध्ये ते वाक्यामध्ये प्रयुक्त केले जातात ही ओळख आपल्याला येथे करून दिलेली आहे. आपण पुन्हा एकदा याची पुनरावृत्ती करूयात. बघा, वाक्यामधला जो कर्ता असतो तर तो असतो प्रथमा विभक्तीत, कर्त्याची विभक्ती असते प्रथमा विभक्ती. त्यानंतर वाक्यामधलं जे कर्म आहे तर ते असतं द्वितीय विभक्तीमध्ये, म्हणजे कर्माची विभक्ती ही द्वितीया किंवा द्वितीय विभक्तीचा कारक कर्म. त्यानंतर वाक्यामधलं जे क्रियेचं साधन असतं किंवा त्यालाच करण असं म्हटलं जातं, तर त्याची विभक्ती कोणती असते तर तृतीया विभक्ती, जे साधन आपण क्रियेसाठी वापरणार आहोत. जसं की आता इथे सांगितलं आहे की गौरव लेखनीने निबंध लिहितो. त्यानंतर अहम हस्तेन कार्यं करोमि, अहम हस्तेन चपाटिकां ददामि असं. त्यानंतर अहम नेत्रेण पश्यामि. तर जी क्रिया आपण करत आहोत त्यासाठी जे काही साधन रूपाने वापरलेलं आहे तर त्या सगळ्यांची विभक्ती ही तृतीया विभक्ती असते. अर्थात ते शरीराचे अवयव असले तर ते सुद्धा साधन रूपाने जेव्हा आपण वापरतो तेव्हा त्याची आपण तृतीया विभक्ती वापरतो. मला असं वाटतं की तुम्हाला हे लक्षात आलं असेल. त्यानंतर आपण पुढे बघूयात. पुढचं जे चित्र आहे त्यामध्ये तुम्हाला दिसतं आहे की एक मुलगी तिच्या शिक्षकांना काहीतरी देते आहे, तर त्याचंच वर्णन केलेलं आहे. बघा, सानिका किम यच्छती, प्रश्न विचारला आहे की सानिका काय देते आहे. सानिका लेखन पुस्तिकां यच्छती. तर सानिका काय देते आहे त्यांच्या शिक्षकांना, तर लेखन पुस्तिका, तिची वही. लेखन पुस्तिकाम इति कर्म, आणि लेखन पुस्तिका हे काय आहे तर कर्म आहे. अर्थात आपण यापूर्वीसुद्धा कर्म म्हणजे काय असतं ही ओळख करून घेतली की जे कार्य करता करतो तर त्यालाच कर्म असं म्हटलं जातं. जेव्हा आपण क्रियापदाला प्रश्न विचारतो, किम यच्छती, किम खादसी किंवा किम खादती, किम ददाती, अशा प्रकारे, तर त्यावेळेला आपल्याला उत्तर मिळतं, त्यावेळेला ते असतं कर्म. बरेचदा एखादं क्रियापद जर अकर्मक असेल तर त्यावेळेला मात्र आपल्याला उत्तर प्राप्त होत नाही. तर बघा, विमानम डयते, विमानम किम डयते असं जर विचारलं तर आपल्याला उत्तर प्राप्त होतं का, नाही होत, म्हणून हे झालं अकर्मक. परंतु ज्या वेळेला सकर्मक क्रियापद असतं किंवा वाक्यामधलं कर्म कसं ओळखायचं त्यावेळेला क्रियापदाला आपल्याला किम हा प्रश्न विचारावा लागतो. त्यावेळेला आपला कर्म कोणतं आहे तर ते लक्षात येतं. त्यानंतर बघा, सानिका कस्मै लेखन पुस्तिकां यच्छती, सानिका कोणाला लेखन पुस्तिका देते आहे. सानिका अध्यापकाय लेखन पुस्तिकां यच्छती, आणि ती त्यांच्या शिक्षकांना लेखन पुस्तिका देते आहे. तर अध्यापकाय इति संप्रदानम, आणि अध्यापकाय हा जो शब्द आहे तर तो काय आहे संप्रदान. अध्यापकाय, अध्यापक शब्दाची चतुर्थी विभक्ती वापरलेली आहे, आणि चतुर्थी विभक्तीचा कारक किंवा उपयोग काय आहे तर संप्रदान. संप्रदान म्हणजे काय, सम्यक दान, योग्य व्यक्तीला दिलेलं योग्य दान याला संप्रदान असं म्हटलं जातं. अर्थात ज्या व्यक्तीला दिलं जातं त्या व्यक्तीची चतुर्थी विभक्ती आपल्याला वाक्यामध्ये वापरायची असते, आणि म्हणूनच अध्यापकाय या शब्दाची चतुर्थी विभक्ती येथे वापरलेली आहे. त्यानंतर पुढे बघा, सानिका गौरवः च किं पश्यतः. आता पुढचं जे तिसरं चित्र आहे त्यामध्ये तुम्हाला एक मुलगा आणि एक मुलगी दिसत आहेत. म्हणून प्रश्न असा विचारलेला आहे की सानिका आणि गौरव हे दोघं जण जे आहेत त्यांची नाव असे आहेत सानिका आणि गौरव, तर ते किम पश्यतः म्हणजे काय पाहत आहेत, तर सानिका गौरवः च आम्रफलम पश्यतः. तर सानिका आणि गौरव हे काय पाहत आहेत, आम्रफलम. आम्रफलम इति किम, तर आम्रफलम हे काय आहे तर काय आहे वाक्यामधलं कर्म. आम्रफलम कस्मात पतती, हे आम्रफल किंवा आंबा कोठून पडतो आहे तर वृक्षात पतती, कुठनं पडतं आहे तर झाडावरून पडतं आहे. तर वृक्षात इति अपादानम, आणि वृक्षात हे काय आहे अपादान. अपादान या शब्दाचा अर्थ काय होतो की एखाद्या वस्तूपासनं वियोग होणं. तर इथे पंचमी विभक्ती वृक्ष या शब्दाची पंचमी विभक्ती येथे वापरलेली आहे. तर पंचमी विभक्तीचा कारक हा आहे अपादान, म्हणजे एखाद्या वस्तूपासनं एखाद्या वस्तूचा वियोग होणं याला अपादान असं म्हटलं जातं. तर हे फळ जे आहे ते झाडावरनं खाली पडतं आहे, तर खाली पडल्यामुळे काय होतं आहे की फळाचा झाडापासून वियोग होतो आहे, त्यामुळे याला अपादान असं म्हटलेलं आहे. आणि त्याची
पंचमी विभक्ती वापरलेली आहे. म्हणजे ज्या वस्तूपासनं किंवा ज्या व्यक्तीपासनं वियोग होणार असतो तर त्या वस्तूची किंवा त्या व्यक्तीची पंचमी विभक्ती वापरली जाते. आता बघा, आम्रफलम वृक्षात पतती, वृक्षापासनं म्हणजे झाडापासनं आंब्याचा वियोग होतो आहे आणि म्हणून वृक्ष या शब्दाची इथे पंचमी विभक्ती वापरलेली आहे. त्यानंतर बघा, आम्रफलम कुत्र पतती, हा आंबा जो आहे तर हा कुठे पडतो आहे, तर आम्रफलम अंगणे पतती, अंगणामध्ये पडतो आहे किंवा अंगणात पडतो आहे. तर अंगणे ही आहे सप्तमी विभक्ती. तुम्ही देव शब्द, अकारांत पुल्लिंगी देव शब्द जर बघितला तर त्याचे सप्तमी एकवचनाचं रूप देवे, त्याप्रमाणे अंगणे हे सप्तमी एकवचनाचं रूप आहे. तर सप्तमी विभक्ती जी आहे तर त्याचा कारक काय आहे, अधिकरण. अधिकरण या शब्दाचा अर्थ असा होतो की क्रियेचं जे स्थान दर्शवलेलं असतं त्याला अधिकरण असं म्हटलं जातं. जसं की आता इथे बघितलं तुम्ही की कुत्र पतती अंगणे पतती, म्हणजे अंगणात पडतं आहे. तर अंगण हे काय झालं, एक स्थान दर्शवलंय ना. तर जेव्हा आपल्याला स्थान दर्शवायचं असतं तेव्हा त्याची सप्तमी विभक्ती वापरली जाते. या कारकालाच अधिकरण असं म्हटलं जातं. तर अर्थात तुमच्या लक्षात आलं असेल की आपण वेगवेगळ्या शब्दांचा वाक्यामध्ये उपयोग करतो त्यावेळेला त्या शब्दांची विशिष्ट विभक्ती वाक्यामध्ये वापरलेली असते आणि तीच जी विभक्ती आहे तर त्यालाच कारक विभक्ती असं म्हटलं जातं. तर बघा, त्यानंतर तुमच्या पुस्तकामध्ये खाली काय दिलेलं आहे, कर्ता कर्म करणम संप्रदानम अपादानम अधिकरणम च इत्येते सर्वे वाक्ये क्रियापदस्य सहचराः. तर कर्ता कर्म करण संप्रदान आणि अपादान आणि अधिकरण हे सगळे वाक्यामध्ये क्रियापदाचे सहचर आहेत. सहचर म्हणजे सोबती आहेत. ते सर्वे मिलित्वा क्रियां कुर्वन्ति, आणि ते सगळेजण मिळून क्रिया करतात. अतः तानी कारकाणी, आणि म्हणून त्यांना काय म्हटलं जातं, कारक असं म्हटलं जातं. तर वाक्यामध्ये जे काही शब्द वापरलेले असतात तर ते विशिष्ट विभक्तींमध्ये आपल्याला वापरावे लागतात आणि ते आपल्याला कोण सांगतं, तर हे कारक सांगतात. आणि म्हणून कारकांचा अभ्यास हा अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे अगदी बेसिक लेवलला जर तुम्ही म्हणाल की संस्कृत आपल्याला लिहिता वाचता बोलता येण्यासाठी ह्या कारकांचा अभ्यास अत्यावश्यक आहे. त्यानंतर वेगवेगळे घटक तर अभ्यासायचे आहेतच, परंतु या संस्कृतचा पाया जो म्हणता येईल तर तो हे कारक आहे. तर ह्या कारकांचा निश्चितच खूप चांगल्या प्रकारे तुम्ही सगळ्यांनी अभ्यास करायचा आहे आणि कुठे काय वापरायचं हे आपल्याला ताबडतोब त्यामुळे लक्षात येईल जेव्हा आपण ह्याचा खूप जास्त अभ्यास करू. त्यानंतर आपण तुमच्या पुस्तकामध्ये जी हे एक तालिका दिलेली आहे कारक विभक्ती आणि उदाहरणं, तर ती आपण बघूयात. तर बघा, प्रथमा विभक्ती जी आहे तर त्याचा कारक काय आहे, कर्ता. तर इथे उदाहरण दिलेलं आहे, रमा गीतं गायती. तर रमा हा काय आहे, वाक्यामधला कर्ता आहे म्हणून तो हायलाईट केलेला आहे. तर रमा हा जो कर्ता आहे तर हा आहे प्रथमा विभक्तीमध्ये. त्यानंतर बघा, द्वितीय विभक्ती त्याचं कारक आहे कर्म. तर त्याचं उदाहरण असं दिलेलं आहे, मधुरा जलम पिबती. तर जलम हे कर्म आहे, तर हे आहे द्वितीय विभक्तीमध्ये. तर ज्या ज्या विभक्तीचा आणि कारकांचा आपण अभ्यास करत आहोत तर ते सगळे शब्द हे वेगळ्या रंगाने दर्शवलेले आहेत, हायलाईट केलेले आहेत, तर ते तुमच्या लक्षात येईल. त्यानंतर बघा, चतुर्थी विभक्ती जी आहे त्याचा कारक आहे संप्रदानम. तर त्याचं उदाहरण असं आहे, माता बालकाय क्रीडनकम यच्छती. तर बालकाय या शब्दाची चतुर्थी विभक्ती वापरलेली आहे, कारण देण्याची क्रिया ही मुलाला होते आहे आणि म्हणून त्याची चतुर्थी विभक्ती वापरलेली आहे. त्यानंतर पंचमी विभक्ती त्याचा कारक आहे अपादान. तर याचं उदाहरण असं दिलेलं आहे, नृपः रथात अवतरती. तर रथात ही पंचमी विभक्ती आहे आणि रथापासनं राजाचा वियोग होत आहे, रथातनं राजा उतरतो आहे आणि म्हणून रथ या शब्दाची पंचमी विभक्ती इथे वापरलेली आहे. त्यानंतर षष्ठी विभक्ती जी आहे तर ह्याला कारक नाही, हे मी यापूर्वी सांगितलेलं आहे. कारण का, तर षष्ठी विभक्तीचा उपयोग हा केवळ आणि केवळ दोन व्यक्तींमधला, दोन वस्तूंमधला संबंध दर्शवण्यासाठी केला जातो आणि म्हणून इथे त्याला कारक नाही आहे. तर याचं उदाहरण दिलेलं आहे, दशरथस्य पुत्रः रामः. तर दशरथाचा मुलगा कोण, राम. आणि दशरथस्य ही षष्ठी विभक्ती वापरलेली आहे देवस्य प्रमाणे. त्यानंतर बघा, सप्तमी विभक्ती याचा कारक आहे अधिकरण आणि त्याचं उदाहरण असं दिलेलं आहे इथे, धेनुः गोष्ठे तिष्ठती. तर गोष्ठे ही आहे सप्तमी विभक्ती, गोठा स्थान दर्शवलेलं आहे आणि म्हणून गोष्ठ शब्दाची सप्तमी विभक्ती येथे वापरलेली आहे. तर मला असं वाटतं ह्या सगळ्या विभक्ती, त्यानंतर त्याचे कारक आणि त्याची उदाहरणं
ही सगळी तुमची लक्षात आलेली असणार. तर आपला हा जो पाठ आहे तो येथे संपलेला आहे. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.